तो तिथे रितेश धावला होता खूप जास्त जोरात. चेंडूपर्यंत पोहोचण्यासाठीचा प्रयत्न मात्र तो पोहोचू शकला नव्हता तिथे. तो जाईल थोडंसं हातामधून ड्रॉप होईल, कठीण होता मात्र प्रयत्न चांगला होता, हे महत्वाचं आहे. प्रयत्नार्थी परमेश्वर असं म्हटलं जातं. पाल परमेश्वर तरी कोणाला भेटला ज्याला स्वतःभोवती एकरूपता साधता आली त्याला, आणि तुम्हाला स्वतःभोवती एकरूपता साधता येणं फार महत्वाचं आहे. राईट हँड बॅटर ऑन स्ट्राईक. विजय कुंभार पुन्हा अक्रॉस द लाईन खेळला, फटका आहे. माती कापत हा बॉल आलाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर, आणि या चौकारा बरोबरीत धावपलकीवरती पुन्हा एकदा वाढ होईल. धावपलक पुढे येतोय. 11 ऑन बोर्ड, 11 धावा धावपलकीवरती. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती सुरू असताना 7 ओव्हरची मॅच आहे. पहिलं षटक आहे सागर कुंभार. सागर कुंभार एखादपूरकर आपण पाहतो या ठिकाणी इथे उपस्थित होत आहेत. त्यांचंही आम्ही सकाळच्या सत्रामध्ये मैदानावरती स्वागत करतो. आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. त्याचबरोबरीत रामा शिर्के हे सुद्धा या ठिकाणी इथे उपस्थित आहेत. भरत कुंभार हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं स्वागत करतो आम्ही. पहिलं षटक बघत होतो आपण. सलामी वीर दोन सख्खे भाऊ पुढे ओपनिंगसाठी आलेले आहेत. दोन बंधूंची जोडी तुम्ही बघू शकता. भावंड दिनही साजरा केला जातो. बाल मोठा दिवस असतो भावंड दिन, आणि दोन सख्या भावांना एकत्रित मैदानावरती उभं करताना आपण खेळताना बघतो एकाच खेळपट्टीवरती. पहिल्या क्रमांकाचं षटक मैदानावरती टाकून पूर्ण झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती 12 ऑन बोर्ड, 12 धावा धावपलकीवरती. रोहितनं काल या मैदानावरती पुन्हा एक ज्या रोहितची ओळख आहे ज्या खेळीसाठी, ती खेळी त्यानं साकारली होती, आणि काल त्या खेळीच्या जोरावरती 90 पेक्षा जास्त धावा, 95चं टार्गेट सेट केलं होतं प्रतिस्पर्ध्याच्या पुढे, आणि ते बनवू दिलं नाही. त्यामुळं आज दुसरा विजय त्यांना या स्पर्धेतला मिळतो का? आतापर्यंत एकही विजय न मिळवणारा हा संघ मात्र एक विजय मिळवतो. त्यामुळे त्यांनी या स्पर्धेमधलं आपलं अकाउंट ओपन केलं, हे महत्वाचं आहे. अर्थात क्वालिफाय होता येणार नाही ही गोष्ट स्पष्ट झालेली आहे. पारितोषिक फेरीमध्ये त्यांचा त्यांचा प्रवेश नाहीये. मात्र जाता जाता कदाचित बघायचंय चांगला एक गेम करत तो संघ या स्पर्धेतून बाहेर येतो का, हे सुद्धा महत्वाचं असणार आहे. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. विजय कुंभार ऑन स्ट्राईक यांना आपण बाल खेळण्यासाठी. हा बॉल रोल फुल टॉसचा चेंडू, बॅट आणि बॉलचा कितपत संपर्क झालेला आहे हे मुख्य पंचांच्या इशाऱ्यातून क्लिअर होईल. लेग बाय स्वरूपामधली ती एक सिंगल धाव तिथे येते. एका धाव्यानं धावपलक पुढे येताना आपण बघणार आहोत. 7 ओव्हरच्या मॅच असताना 13 धावा. दुसऱ्या क्रमांकाचं षटक आहे, आणि पॅटनं खेळला हा फटका. स्क्वेअर लेग पुढे. पुन्हा एक फंबल तिकडे बघाल. क्षेत्ररक्षणामध्ये झालेली चुकी आहे. क्षेत्ररक्षणामध्ये पाल या गोष्टी वारंवार सांगितल्या जातात की तुमचं क्षेत्ररक्षण किती महत्वाचं असतं. तुम्हाला जिंकायचं असेल तर तुम्ही गोलंदाजी फलंदाजी कशी करता, त्याचबरोबर तुमचं क्षेत्ररक्षण कसं, या गोष्टीला सुद्धा फार महत्व आहे. तुम्ही जर क्षेत्ररक्षण चांगलं करू शकला नाहीत तर मग मात्र कमी धावपलकीचा सामना सुद्धा तुम्ही गमावू शकता, आणि जास्त धावपलक बनवल्यानंतरही तो सामना तुम्ही गमावू शकता. त्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये फार गोष्टी आपण पाहतो या ठिकाणी महत्वाच्या आहेत. धावपलकीवरती दुसऱ्या क्रमांकाच्या षटकाचा खेळ सुरू असताना धावपलक दाखवतोय 15 धावा. स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू पुन्हा एकदा. क्षेत्ररक्षक पाल तिथे थोडासा फुंबल होता खरा, मात्र धाव घेण्यासाठीचा प्रयत्न तिकडे दिसला नाही. 2 षटकांचा खेळ मैदानावरती टाकून पूर्ण झालाय. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती 15 धावा. आतापर्यंत कोणताही खेळाडू बाद नसताना अक्षय कुंभार यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. क्षेत्ररक्षणावरती आपण चर्चा करत होतो. जॉन्टी रोड्सचं नाव येतं. आपण पाहतो चांगला क्षेत्ररक्षक म्हटल्यानंतर पुढे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं वर्ष होतं 1993-94. वेस्ट इंडिज आणि साऊथ आफ्रिकेमध्ये मुंबईमध्ये ब्रेबॉर्न स्टेडियमवरती एक सामना सुरू होता, आणि त्या मॅचमध्ये डेरेलन कुनिल हा जखमी झाला, आणि त्या खेळाडूच्या जागी जॉन्टी रोड्स बदली क्षेत्ररक्षक म्हणून मैदानावरती आला, आणि त्या खेळाडूनं त्या मैदानावरती घेतलेले 7 कॅच आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड्स. आणि विशेष म्हणजे जॉन्टी रोड्स त्यावेळेस त्या मॅचचा भागही नव्हता, मात्र फक्त क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती आपण पाहतो या ठिकाणी जॉन्टी रोड्स मॅन ऑफ द मॅच ठरला, आणि त्याला मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देण्यात आला. म्हणजे तुमचं क्षेत्ररक्षण किती महत्वाचं असू शकतं यावरून तुम्ही या गोष्टी लक्षात घेऊ शकता. आणि आतापर्यंत हाच मुद्दा राहिलाय प्रत्येक टीमचा की क्षेत्ररक्षण थोडंसं आपण पाहतो प्रत्येक टीमचं कमकुवत दिसलंय, आणि त्यामुळे त्याचा फटकाही पुढे आलाय. योगेश बॉलिंग ट्रॅकवरती. कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या बरोबर येतात के आज आपल्या बरोबर येतात के 2 वर्ष तुम्ही या KPLचा भाग नव्हता. आज या स्पर्धेमध्ये खेळता. एकंदरीत दरवर्षी स्पर्धा आपण भेटीला आणता. आज या स्पर्धेमध्ये खेळताना कसं वाटतं? एकंदरीत वातावरण कसं आहे? टीम क्वालिफाय झालेली आहे, आनंद कसा आहे? नाही बोलतात मला जास्त.
आनंद मोठा आहे खरं तर, कारण टीम क्वालिफाय झालेली आहे आणि आतापर्यंत परफॉर्मन्स चांगला राहिला आहे, टीम मॅनेजमेंट चांगलं राहिलं हे महत्वाचं. विरुद्ध दिशेनं हा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. बॅटवरती संपर्क झाला नव्हता, चेंडूचा पुरेपूर पाल तिथे योगेशच्या समोर रोहित आहे आणि दोघेही चांगले खेळाडू म्हणून KPL मधून पुढे आलेले आहेत. शपलिंग होतं, अपील मोठं तिकडे झालं आणि यस OUTचा हा कॉल आपण पाहतो या ठिकाणी इथे आणि रोहितला माघारी पाठवलं जात आहे. पहिला हादरा असणार आहे या टीमसाठी. पहिला फलंदाज बाद होऊन माघारी. दोन सख्खे भाऊ होते समोर, मात्र या भावांना एकत्र जास्त वेळ थांबू दिलं नाही आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये ब्रेक केली बाल पार्टनरशिप. धावपलक्यावरती धक्का 1 आहे 16 धाव्यांवरती. षटक क्रमांक 3 मैदानावरती आपण पाहतो सुरू असताना पहिला धक्का तिथे बघायला मिळाला. ते न्यू बॅटर मैदानावरती दाखल होतील. रामा शिर्के हे न्यू बॅटर मैदानावर, रामा कुंभार समोर, तर योगेश आहे मला वाटतं पुढे गोलंदाजी मार्गवरती. हा चेंडू समोर पॉइंट डिक्लेरेशन झोनकडे हा बॉल खेळला आणि तिथे मिळतील त्या 2 धावा. चांगलं षटक बघायला मिळालं योगेशचं हे तिसऱ्या क्रमांकाचं. 3 षटकं टाकून पूर्ण झाली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती 18 ऑन बोर्ड 18 धावा या धावपलकीवरती पूर्ण आहेत. 3 ओव्हरमध्ये 18 धावा, त्या तुलनेमध्ये आपण पाहतो ठिकाणी आता थोडंसं धावपलक वाढवणं, इन्क्रीज करणं महत्वाचं असणार आहे. षटक क्रमांक 4 ला सुरुवात होईल. चौथ्या क्रमांकाचं षटक टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती आरके, पुण्यातला हा एक सुपरस्टार सुपरसॉनिक खेळाडू. पहिल्या 2-3 मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग करणारा आरके, मात्र त्यानंतर 2-3 मॅच मध्ये संपूर्ण फ्लॉप राहिला. या मॅच मध्ये त्याला चांगली बॅटिंग करणं महत्वाचं असणार आहे. कव्हर मध्ये खेळलेला हा चेंडू. पुण्यामध्ये तुम्ही बघा, पुणे जिल्ह्याचा इतिहास विशेष म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये मोठा आहे. संस्कृतीचं माहेरघर आणि कलागुणांनी आपण पाहतो परिपूर्ण असणारं पुणे शहर आहे, पुणे जिल्हा आहे. आणि पुणे जिल्ह्यानं खूप चांगले खेळाडू दिले टेनिस बॉल क्रिकेटला. टेनिस क्रिकेट आपण पाहतो प्रगत राहिले. पुण्यामध्ये फ्लिक केला होता हा चेंडू, मिड विकेट मध्ये एक साधा सोपा झेल सोडून दिला आणि तिथे 2 धावा आपण पाहतो. 4 धाव्यांचा कॉल मुख्य पंचांचा आलेला आहे. झेल सुटला आणि त्यानंतर तो चेंडू सीमारेषेच्या बाहेरही गेला. 4 रन तिथे येतील. या चौकारा बरोबरी धावपलकीवरती 24 धावा. या चुका वारंवार टाळाव्यात, आम्ही सातत्यानं सांगतोय, मात्र ह्या चुका तुम्ही करताय. कारण आजच्या ज्या मॅचेस आहेत बाईची धावेही, कारण आज जर तुम्ही पराभूत झाला तर आजचा कदाचित पराभव तुमचा या स्पर्धेतला अस्तित्वच संपून टाकणार असू शकतो. तुम्हाला 12 मॅचेस खेळण्याची संधी त्या आयोजक कमिटीने उपलब्ध करून दिली होती. हे जग हारणाऱ्याला कधीही दुसरी संधी देत नाही, मात्र इथे हारणाऱ्याला संधी होत्या. एकदा निघून गेलेली वेळ तुम्हाला परत आणता येत नाही. नो बॉलचा हा कॉल आपण पाहिला. आरकेचा येणारा चेंडू घेऊन येईल फ्री हिट. फ्रीच्या उंबरठ्यावरती राम उभा आहे. ज्या सकाळी रामाला राज्य मिळणार होतं त्या सकाळी वनवास मिळाला. वस्तुस्थिती पहा, परिस्थिती कधी बदलते सांगता येत नाही. डाऊन दी ग्राउंड आहे हा फटका, डीप लॉग ऑफ पुढे होता. चांगला स्टॉप तिथे बघायला मिळाला. जास्तीत जास्त धावफलक गोळा करण्यासाठीचा प्रयत्न आहे. 27 ऑन बोर्ड, 27 धावा धावपलकीवरती. कालची परिस्थिती वेगळी होती आणि आजची परिस्थिती थोडीशी वेगळी आहे. कारण एक दंतला 1 विजय मिळाल्यानंतर पॉइंट टेबल मध्ये थोडासा बदल होताना आपण बघितला. 4 ओव्हर एंड होतील, संपतील आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती 28 धावा. यदा कदाचित काल जर एकदंत संघ हरला असता, त्यांना जर परत एक पराभव आला असता, तर मग आजची परिस्थिती थोडीशी वेगळी बघायला मिळाली असती. पण काल जिंकला तो संघ आणि काल जर कदाचित एकदंत संघ पराभूत ठरला असता
तर आज 2-3 टीमचे कॅप्टन एकदंत टीमकडे गेले असते आणि म्हटले असते आणि कारण त्यांच्यामध्ये सेटलमेंट किंवा तिथे कुठेतरी चेंजेस बघायला मिळाले असते. मात्र आज तसं दिसणार नाही. एकंदरीत ही गोष्ट चांगली झाली. काल हा संघ जिंकला, त्यामुळे आज एकनाथ कुंभार वरती येतो का रवी कुंभारची टीम त्याला बीट करून पुढे येते का मोरिया संघ 2 मॅच पराभूत ठरून सुधीर उगले पुढे उडे मारतात, सूरज नानाची टीम समोर येते का, असे अनेक अनेक प्रश्न पुढे निर्माण झालेले आहेत. त्यामुळे आज मजा येणार आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. 28 ऑन बोर्ड. रवी कुंभारचं विशेष कौतुक करेल मी. जो संघ डिस्क्वालिफाय झाला होता, स्पर्धेतून बाहेर निघून गेला होता, त्या संघाला रवी कुंभारनं पुन्हा ट्रॅक वरती आणलंय. आज त्याच रवी कुंभारला पुन्हा एकदा आज या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये क्वालिफाय व्हायचं असेल तर काहीतरी वेगळं करून दाखवावं लागणार आहे. की काय वाटतं, एकनाथ कुंभार, रवी कुंभार, सुधीर उगले की मोरिया? एनीवन? रवी कुंभार. के सपोर्ट करतायत रवी कुंभार यांच्या टीमला. मॅच मजबूत मजबूत संघ आहे. वाईट बॉलचा कॉल पुढे 5व्या क्रमांकाचं षटक एकनाथ कुंभार वरती. एकनाथ कुंभार आणि रवी कुंभार या दोन टीम्स चांगल्या फाईट करू शकतात. फटका फसलाय, सोपा आहे हा झैल योगेश साठी. के या चुका होत आहेत के यावरती कुठेतरी अभ्यास होणं महत्वाचं आहे. इतका साधा सोपा झेल तुमच्याकडून सुटत असेल तर मग गोष्टी अवघड आहेत. आणि विशेष म्हणजे चांगल्या खेळाडूंकडून या चुका अपेक्षित नाहीयेत. त्यामुळं चांगल्या खेळाडूंकडनं जर अशा चुका झाल्यात तर मग मात्र अवघड होईल. रामनं खेळलेला फटका आरके समोर होता. एक बाउन्स घेतोय हा बॉल त्याच्या हातामध्ये. बीटीसी लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट सुरू झालेला आहे. यूट्यूब वरती गेल्यानंतर कुंभार प्रीमियर लीग सीझन नंबर 7 तुम्ही सर्च करा. तुम्हाला ही स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने आज तुमच्या मोबाईल वरती यूट्यूब वरती बघायला मिळणार आहे. पीटीसी लाईव्हला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून अनेक स्पर्धा ज्या होतात महाराष्ट्रभर त्या स्पर्धा तुम्हाला बघायला मिळतील. हा चेंडू समोर मला होतं, पुन्हा एक फंबल तिकडे आलाय. राम कुंभार रामा कुंभार नॉन स्ट्राईक एंडला आहे राम, ऑन स्ट्राईक एंडला आहे विजय. राम कुंभारचा इतिहास, त्याची हिस्ट्री किंवा केपीएलची इथून पाठीमागची पानं जर तुम्ही उचकटून बघितली तर काही गोष्टी तुम्ही बघाल. योगेश कडनं चुका होत आहेत. मेंटली तुम्ही डिस्टर्ब असाल ना तर अशा गोष्टी होतात, तुम्ही बघा. आणि यानंतर आरकेनं घेतलेला निर्णय काय तुम्ही बघू शकता. आरके शॉर्ट मिड विकेटला आलाय आणि योगेशला डीप मिड विकेटला नेऊन उभं केलंय. चेंज महत्वाचा आहे, परिस्थितीनुसार बदलावं लागतं. खरं तर बदल हा निसर्गाचा नियम आहे. केपीएल मधला सर्वाधिक टॉप वरती असणारा राम कुंभार, त्याची ओळख मोठी आहे, त्याचं कर्तृत्व मोठं आहे. विशेषतः त्याचं कर्तृत्व सिद्ध करून दाखवलेलं आहे. मात्र मध्यंतरी झालेली दुखापतग्रस्त हा खेळाडू आणि लिगामेंटचा प्रॉब्लेम, त्यामुळे त्याचा इफेक्ट त्याच्या गेमवरती झाला आणि त्यानंतर त्याला तिथून पुढे मग थोडंसं त्याच्या खेळावरती परिणाम झाल्यानंतर राम थोडासा बॅकफुटवरती गेला. मात्र टेनिस बॉल क्रिकेट मधला आणि कुंभार प्रीमियर लीग मधला अव्वल स्थानावरती असणारा हा राम आपण बघतोय आतमध्ये. 35 ऑन बोर्ड, 5 ओव्हर मध्ये 35 आहेत. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती 35 धावांचा हा खेळ मैदानावरती तुम्ही बघू शकता. शेवटची 2 षटकं मैदानावरती येणं बाकी आहे. 2 षटकं टाकण्यासाठी काय वाटतं, कोण ऑप्शन्स असतील पुढे? 2 गोलंदाज कोणते वापरले जातील? आरके कडनं षटक टाकून घेतलं, गणेश कुंभारचा यूज होऊ शकतो का? योगेश कडनं एक षटक टाकलंय, तर मग 2 गोलंदाज तुम्ही कोणते बघताय? 35 धावा. आता कोण आहे? रेड कलरची कॅप परिधान केलेला बॉलर पुढे आणलाय. निखिल निखिल आणि निखिल आणि त्यानंतर गणेश, हा एक ऑप्शन चांगला असू शकतो. असे 2 बॉलर्स के यांच्या माध्यमातून सांगितले जात आहेत की तुम्ही दुसरा शेवटचं षटक आहे ते कदाचित तुम्ही गणेश कुंभार कडनं टाकून घेऊ शकता. मग के या एंडनं गणेश कुंभारचा वापर केला असता तर निखिल की गणेश, कारण या एंडनं धाबा येऊ शकतात. मग या एंडनं कदाचित एक अनुभवी गोलंदाजाला तुम्ही पुढे आणू शकला असता आणि शेवटचं षटक इकडनं निखिल कडनं तुम्ही टाकून घेऊ शकला असता. तर कदाचित वेगळा गेम प्लॅन असू शकतो. बघायचं या एंडनं किती धावा खर्च होतील. ही बेसिक रणनीती आहे की वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने तुम्ही म्हणजे तुमचे पार्ट टाइम बॉलर आहेत त्यांचा वापर करून घ्या. या साईडनं निखिलला गोलंदाजी दिलेली आहे. तर बघायचंय राम, हा फटका थोडा फटका फसला, तो क्लीन हिट नाही अजिबात. आरके हा खेळाडू पुण्याचा पोचतो चेंडू खाली, खूप चांगला झेल त्याच्या पकडला आणि याच बरोबरीत आपण पाहिलं दुसरा धक्का रामा बाद होईल 6व्या क्रमांकाच्या षटकामध्ये. न्यू बॅटर मैदानावरती
सचिन ही न्यू बॅटर मैदानावरती दाखल होणार आहेत. मांडवगण पिंपळसुटे मांडवगण शिरूर तालुक्यातला हा खेळाडू आहे. मांडवगण VCC मांडवगण फराटाचा संघ सुद्धा अनेक मोठ्या स्पर्धा जिंकलेला आहे. विशेष म्हणजे शिरूर तालुक्याच्या टीम मध्ये मांडवगण गावातले 4-5 प्लेयर खेळतात. म्हणजे तुम्ही बघा की मांडवगणची टीम कशी असू शकते एका एक टीमला, आणि त्या परिसरातला हा खेळाडू आज या स्पर्धेमध्ये आहे. हो, मात्र त्याला क्लीन बोल्ड केलाय निखिलनं. खूप चांगला चेंडू होता, संधीच नव्हती, तिन्ही स्टंप उडवलेत त्याचे आणि शून्यावरती पाल ह्या खेळाडूला तंबूमध्ये पाठवून दिलेला आहे. अनेक स्पर्धांमध्ये आपण बघत असतो की असे नवीन खेळाडू नवोदित मुलं पुढे येत असताना आणि अपकमिंग सुपरस्टार तयार होत असताना बघत असतो. तर या स्पर्धेमध्येही अपकमिंग सुपरस्टार आपण पाहतो तयार होत आहेत. जी सुरुवातीला जी मोरिया संघाने ग्रीप घेतली होती की ती नंतर थोडीशी कमी झाली. नंतर त्या संघाचे काही अनपेक्षित पराभव झाले आणि त्यानंतर थोडस त्या संघाला स्ट्रगल करावं लागलं. दत्ताबद्दल काय सांगाल की काय वाटतं? दत्ता, तुम्ही दत्ताकडे पुढे जर कॅप्टन्सी तुमच्याकडे आली तर दत्ताला तुम्ही तुमच्या टीम मध्ये घ्याल का? दत्ता आणि के यांच्यामध्ये एक वेगळं बॉन्डिंग आहे. क्रिकेट व्यतिरिक्त, क्रिकेटच्या मैदाना व्यतिरिक्त एक वेगळं बॉन्डिंग आहे. क्रिकेटच्या मैदानावरती सुद्धा एक वेगळं नातं आहे आणि क्रिकेटच्या मैदानाच्या बाहेर सुद्धा आहे. वा, छोटा प्लेयर होता तिकडे, चांगला स्टॉप तिथे बघायला मिळालं. दत्ता कधीच बॅट आणि बॉल हातात न घेणारा हा खेळाडू फक्त 7 दिवस मैदानावरती उभा राहतो आपल्या टीमसाठी, आपल्या संघासाठी, आणि दत्ताकडेच बॉल गेलाय, थांबवला दत्तानं. की दत्ताला टीम मध्ये घ्याल का जर तुम्ही कॅप्टन असाल तर? बोली लावली जाईल का? प्रेमा खातीर तुम्हाला घेतलं जाईल दत्ता? हा चेंडू एक कडचा पाल समोर एका दत्तावरती आपण चर्चा करत होतो, मात्र दुसरा दत्ता क्लीन बोल्ड झाला आतमध्ये आणि अजून एक धक्का असणार आहे हा बॅटिंग टीम साठी. 6 षटकं टाकून झालेली पूर्ण आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकेवरती 37 ऑन बोर्ड, 37 धावा धावपलकेवरती आहेत. शेवटचे 6 बॉल अजून मैदानावरती आपण पाहतो इथे येणं बाकी असणार आहे. 2 टीम्स बऱ्यापैकी क्वालिफाय झालेल्या आहेत आपण असं समजतोय. ते म्हणजे लंबोदरचा संघ आपण पाहतो पुढे टॉप 2 मध्ये त्या टीमला जागा आहे. त्याचबरोबर इथं MDK यांचा संघ, विघ्नहर्ता आणि लंबोदर या 2 टीम्स पुढे आलेल्या आहेत. आणि या 2 टीम्स पुढे 2 संघ अजून कोणते लढणार आहेत? 37 धावा धावपलकेवरती. त्या 2 टीम्स मध्ये प्रचंड चुरस आहेत. बाकीच्या 2 टीम्स कोणत्या आहेत? या 2 संघांसाठी आपण पाहतो, या 2 टीम्स कोणत्या पुढे येणार आहेत यासाठी चांगली मॅच, चांगल्या चुरशीच्या सामन्यांना आपण बघणार आहोत. शेवटचं षटक आहे. शेवटचं षटक टाकण्यासाठी के नवीन बॉलर वापरलाय. गणेशला तुम्ही बघा, किशोरला शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी पुढे बोलवण्यात आले. हर्षद बॉलिंग ट्रॅक वरती शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी आपण पाहतो. विजय कुमार सलामीला गेला होता रोहित बरोबरीत आणि त्याला तरी जास्त धावा गोळा करता आलेल्या नाहीयेत अजून. त्याला एक्सलेटर वरती पाय ठेवणं अपेक्षित होतं, मात्र त्याने जास्त धावा आतापर्यंत त्याला गोळा करता आलेल्या नाहीत. हे थोडीशी गंभीर बाब दिसली, कारण कमी धावपलकेमध्ये लढाईसाठी गोलंदाजांचा कस लागतोय. पायची एक सिंगल धाव तिथे येईल. न्यू बॅटर मैदानावरती ऑन स्ट्राईक एंडला खेळण्यासाठी आपण पाहतो पुढे. शेवटच्या काही चेंडूंचा खेळ मैदानावरती. हा फटका फसलेला आहे पूर्ण. गणेश डाऊन द बॉल आणि खूप चांगला असेल. कालही असंच समीकरण के बघितलं होतं की 1 बॉल 2 ची मॅच, मला वाटतं काहीतरी अशी असताना गमत असताना भानुदासनं वरती बॉल मारला आणि त्याचा कॅच पकडला आणि टॉपेज आल्यानंतर एकनाथ कुंभारची टीम जिंकली पुढे. त्यामुळं कालही भानुदासकडनं असाही फटका बघितला होता, तर आजही इथे तो तसा फटका बघायला मिळाला. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होऊ शकतो. कमी धावपलकेमध्ये सुद्धा तुम्ही जिंकू शकता आणि कमी धावपलकेमध्ये सुद्धा जिंकता येतं. हे एकनाथ कुंभारनं दाखवून दिलं होतं, त्यांच्या टीमनं दाखवून दिलं होतं की कमी धावपलकेमध्ये कसं जिंकायचं. तर आज ही सुद्धा मॅच थोडीशी कमी धावपलकेमध्ये आपण पाहिलं. इथे कमी धावपलकेमध्ये रंगतंय का हे बघितलं जाणार आहे. लीग टेज इथे थांबणार आहे. रोहन इथे येतोय, रोहन कुंभारला मी बघितलं खरं तर काल परवा मी फक्त इथे होतो, पण मला वाटतं काही कारणास्तव रोहन कुंभार ही स्पर्धा नाही खेळलाय. रोहन कुंभार का खेळला नाही ही स्पर्धा, आय डोंट नो व्हॉट इज द रिझन बिहाइंड दॅट, बट तो इथे आलाय. त्याचं स्वागत आहे KPL मध्ये.
पाठीमागच्या वर्षी त्या खेळाडूला इन ऍक्शन मध्ये बघायचो आपण. स्वप्नील नाही पोचू शकला तिथे आणि धावबाद होऊन आपण पाहतो ठिकाणी खेळाडू माघारी येईल. तर न्यू पॅटर मैदानावरती दाखल होतील. आता धावपलकीवरती आम्ही एकदा जातो. शेवटचं षटक मैदानावरती सुरू असताना 38 ऑन बूट 38 धावा या धावपलकीवरती आहेत. 38 धावा धावपलकीवरती. शेवटचं षटक अगदी सुरू असताना शेवटच्या षटकातील शेवटचे काही चेंडू मैदानावरती बाकी आहेत. पुन्हा एकदा न्यू बॅटर होता समोर नॉस किल्ला होता. न्यू बॅटर विजय कुंभार सलामी वीर मैदानावरती थांबलाय आणि मॅच बघाल 7 षटक टाकून पूर्ण झालेले आहेत. टीम मोरिया संघाला 42 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. 39 धावा 42 चेंडू 39 धावांची मॅच मैदानावरती. यानंतर होणारा टॉस करतोय आपण.
हॅलो, दुसऱ्या डावाला आपण सुरुवात करणार आहोत. यस निलेश कुंभार, टॉस झालेला आहे आणि त्यानंतर आपण पाहतो ठिकाणी पुढे निर्णय आले. तर इथे कमी धावपलकीमध्ये आता लढायचं आहे मॅच मध्ये. मोर्या संघ त्यांचा नेट रन रेट स्ट्रॉंग करण्यासाठी हा सामना लवकर फिनिश करण्याच्या हेतूनच मैदानावरती आलेला असेल. कारण अशा पद्धतीमध्ये इथून पुढे कदाचित पॉइंट टेबल मध्ये वरती यायचं असेल तर हा सामना खूप लवकर संपवायचा आहे. मोर्या टीम तुम्हाला हे कॅल्क्युलेटेड क्रिकेट खेळायचं आहे, कॅल्क्युलेशन केलेलं आहे आणि अशा कॅल्क्युलेशनला घेऊनच मैदानावरती आलात तुम्ही. हो 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 हो, यावेळेस फटका फसला आणि फर्स्ट स्लिप मध्ये शतरक्षक उभा करून ठेवला होता आणि फर्स्ट स्लिप मध्ये शतरक्षकानं टिपलेला एक सुंदर झेल आणि पहिल्या षटकामध्ये मोर्या टीमला एक मोठा हादरा असणार आहे. मोठा हादरा तिथे असणार आहे. कमी धावपलकीमध्ये असतानाच प्रेशराईज करायचा प्रयत्न राहणार आहे फिल्डिंग टीमचा सुद्धा. प्रेशराईज कधी करू शकाल जर तुम्ही मोठे जे महत्वाचे खेळाडू लवकर बाद जर केले टीमचे प्रतिस्पर्ध्याचे, तर मात्र तुम्ही प्रतिस्पर्ध्यावरती प्रेशर क्रिएट करू शकाल, दबाव निर्माण करू शकाल आणि तोच प्रयत्न राहणार आहे आतमध्ये. कारण पहिल्याच ओव्हरमध्ये पहिला धक्का रोहितनं प्रतिस्पर्ध्याला देऊन टाकलाय. तर आता न्यू बॅटर मैदानावरती आपण पाहतो या ठिकाणी पुढे असताना गणेशचा रोल काय असेल या मॅच मध्ये किंवा तो कशा पद्धतीने खेळतो या गोष्टी आपण पाहतो या ठिकाणी महत्वाच्या ठरतील. स्क्वेअर लेग मध्ये स्वप्नील उभा होता, एक धाव तिथे येईल. आरके वरती नजर असणार आहे, तो कसा पवित्रा वापरतो या मॅच मध्ये. कारण आतापर्यंत सर्वाधिक जास्त धावा या स्पर्धेमध्ये कोणत्या खेळाडूने बनवल्या असतील तर या स्पर्धेमध्ये सर्वाधिक जास्त धावा बनवणारा हा खेळाडू आहे, तो म्हणजे आरके. रोहित वरती आपण बाल ऋतेशचा आतापर्यंतचा प्लॅन बघितला तर या गोलंदाजाविरुद्ध अटॅक करायचा नाही हे स्पष्ट दिसलेलं आहे. कारण रोहित मेन बॉलर आहे प्रतिस्पर्धी टीमचा. हा बॉल यावेळेस फर्स्ट स्लिप मधून निघून गेला हा चेंडू आणि बॉल सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. एक षटकाचा खेळ संपला. धावपलकीवरती 7 धावा. पहिल्या षटकामध्ये 7 ऑन पूट 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. हा धावफलक बघाल तर आता षटक 2 ला होती सुरुवात. दुसऱ्या क्रमांकाचं षटक टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती विजय कुंभारला समोर आपण पाहतो ठिकाणी आता बोलवण्यात आलेला आहे. कमी धावफलक आहे मॅच मध्ये. अजूनही 36 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 32 धावा. 36 चेंडू 32 धावा हे समीकरण आपण पाहतो ठिकाणी मध्ये. हे कॅल्क्युलेटेड क्रिकेट आता समोर आलंय. नेट रन रेटचा इश्यू पुढे असणार आहे. मोर्या संघाने प्रतिस्पर्ध्याला मात्र खूप कमी धावा दिला. 6 ओव्हर मध्ये 32 धावांची गरज आहे. 36 चेंडू 32 धावा. यावेळेस मात्र बाल एक परफेक्ट क्रिकेटिंग शॉट तिथे टीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार करणारा एक परफेक्ट क्रिकेट शॉट, क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा बहारदार चौकार. या 4 धावा आणि धावपलकीवरती 11 ऑन पूट 11 धावा धावपलकीवरती. एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये 11 धावा 1.1 असा खेळ असं पाल चित्र ऑन बोर्ड वरती बघायला मिळतं. स्कोर बोर्ड वरती नेल्सन अंक पण पाल 11 1.1 षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा 1 गडी बाद असताना समोर पाल कव्हर मध्ये खेळला फटका. पुन्हा एक सिंगल धाव तिथे प्राप्त होणार आहे. आरकेला स्ट्राईक आपण पाहतो ठिकाणी पुढे. या आधीच एक महत्वाचं खेळ आणि जीवनदान मिळालं त्याला कारण शतरक्षकाच्या खूप जवळून बॉल निघून गेला होता. तर आता या मॅच मध्ये बघायचं कमी धावपलकीमध्ये समोर उभा असताना हा बॉल आरकेचा ब्लास्ट मिड विकेट मध्ये टाकलाय. हा बॉल मात्र शतरक्षक तिकडे उभा करून ठेवला होता आणि आरकेचा खेळ संपला मैदानात. बिग विकेट इज गॉन. धक्का क्रमांक 2. आरकेचं वादळ शांत झालंय.
के बाद होऊन माघारी कमी धावफलक असतानाही पुन्हा मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालेला आहे. मॅच मध्ये पुन्हा एकदा आपण पाहतो या ठिकाणी थोडीशी गंमत निर्माण होते. 2 धक्के योगेश आपण पाहतो या ठिकाणी मैदानावरती व्हाईट बॉलचा कॉल पंचांचा एक अतिरिक्त धावेने धावफलक पुढे. हा बॉल पुन्हा एकदा कट करण्याच्या प्रयत्नामध्ये डॉट बॉलचा आपण पाहतो तिथे खेळ बघायला मिळालाय. योगेश आपण पाहतो या ठिकाणी बॅटर हा चेंडू पुन्हा एकदा फक्त हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न मोठ्या फटक्याचा विचार आतापर्यंत केलेला नाहीये. शांत पद्धतीने खेळ दिसलाय. जास्त धाबा बनवायच्याही नाहीयेत पण जर प्रतिस्पर्ध्याला विकेट अशा मिळाल्या तर मग मात्र आपण पाहतो या ठिकाणी मॅच मध्ये पुन्हा एकदा एक थोडीशी वेगळी परिस्थिती निर्माण होऊ शकते. पाहता पाहता 2 षटक मैदानावरती टाकून पूर्ण सुद्धा झाले. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक येऊन उभा राहिलाय तो 13 धावा. 30 चेंडू आहेत अजून मॅच मध्ये आणि 30 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी बनवायच्या त्या 26 धावा. 30 चेंडू 26 धावांची मॅच आपण पाहिलं. हा सामना जिंकण्यासाठीचं कॅल्क्युलेटर क्रिकेट पुढे येते. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होणार आहे. तिसऱ्या क्रमांकाचं षटक टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती रामा बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतो पुढे आणण्यात त्यांना आणलेलं आहे. तीस चेंडू मध्ये 26 धावांची मॅच पुढे. भागीदारी पुढे बिल्डअप जर झाली अजून इथून पुढे 15-20 धावांची तर कदाचित बॅटिंग टीम पुढे फ्रंट फूट वरती येऊ शकते. पुढे आपण पाहतो या ठिकाणी विजय प्राप्त करू शकते. कारण ऑलरेडी आपण पाहतोय कमी धावा आहेत. जास्त चेंडूंमध्ये त्यांना कमी धावा बनवायच्यात. अशा परिस्थितीमध्ये तो एक प्लस पॉइंट आपण पाहतो बॅटिंग टीम कडे असणार आहे. त्यामुळे आता इथून पुढे दोन्ही खेळाडू कशा पद्धतीने खेळतात. गणेश कुंभारचा पवित्रा शांत दिसलाय. आतापर्यंत त्यांना स्पष्ट केलंय की जिथे घाई करायची गडबड करायची गरज नाहीये तिथे त्यांना घाई गडबड करण्यासाठी आतापर्यंत साफ नकार दिलाय. कारण घाई गडबड करून फायदा होणारही नाही. कारण आता इथून पुढे जर 1-2 विकेट जर प्रतिस्पर्ध्याला मिळाल्या तर मग मात्र आपण पाहतो परिस्थिती बदलायला जास्त वेळ लागणार नाही. त्यामुळे एक सिंगल डबलच्या सहाय्याने का होईना सातत्याने संघ पुढे आपण पाहतो येण्याचा प्रयत्न करतोय. एक धाव सुद्धा इथे विजयासाठी फार महत्वाची असणार आहे. बारिश की बूंदे भले ही छोटी हो लेकिन उनका लगातार बरसना बड़ी नदियों का कारण बन जाता है. वैसे हमारे छोटे छोटे बदलाव भी जिंदगी में बहुत बड़े बदलाव प्रयास ला सकते हैं. धैर्य रखे प्रयास करे समय बदलता जरूर है. त्यामुळे ही वेळ सुद्धा पुढे बदलणार आहे. धावफलकीवरती 16 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 26 चेंडू मध्ये बनवायच्यात अजून 23 धावा. 26 चेंडू 23 धावांची आवश्यकता. डीप थर्डमॅन मध्ये खेळलेला हा फटका क्षेत्ररक्षक आडवा उभा राहिला बॉलवरती. एकच धाव तिथे खर्च होईल. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न होणार नाही. आतापर्यंत शांत पद्धतीने सुरू असणारा हा सामना सुरुवातीला खूप सोपा सरळ सामना दिसत होता. मात्र सोपा साधा सरळ दिसणारा हा सामना आता तितका सोपा राहिला नाही. तो सामना कधी अवघडात गेला या बॅटिंग टीमला सुद्धा अजून समजलेलं नाहीये. मॅच मध्ये बाल 3 षटकांची समाप्ती होते. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकीवरती बनवल्या गेल्या त्या 17 धावा. 24 चेंडू मध्ये बनवायच्यात अजून 22 धावा. 24 चेंडू 22 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी आपण पाहतो ठिकाणी बॅस समीकरण पुढे आहे. 24 चेंडू म्हणजे 4 गोलंदाज नवीन वापरायचे. इथून पुढे 4 गोलंदाज क्षेत्ररक्षण करणारा संघ रोहितचं कॅप्टन्सी आपण पाहतो ठिकाणी या टीमकडे. तर रोहित इथून पुढे आपले 4 बॉलर कोणते वापरतो हे बघितलं जाणार आहे. बॉलर कोण आहे? षटक क्रमांक 4 टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतो ठिकाणी सुनील आहे. योगेश ऑन स्ट्राइक एंड राईट हँड बॅटर आपण पाहलो स्ट्राइक एंडला खेळण्यासाठी. फील्ड सेटअप थोडासा बदलवला जातोय कारण कमी धावफलकीमध्ये लढतोय आपण. आणि या कमी धावफलकीमध्ये लढत असताना आपण पाहिलं धावा अतिरिक्त खर्च करू द्यायच्या नाहीत किंवा जास्त प्रतिस्पर्ध्याला त्या धावा बनवू द्यायच्या नाहीत. या हेतून फील्ड सेटअप पुढे तयार करण्यात आलेला आहे. बाउंड्री वरती नेऊन ठेवले तुपाल क्षेत्ररक्षक डीप लॉग ऑफ लॉग ऑन मिड विकेट मध्ये कव्हर मध्ये खेळाडू आहेत. आणि क्षेत्ररक्षणाचा हा सापळा घेऊन खेळाडू पुढे. हा चेंडू यावेळेस बॅकफुटवरती सरकत खेळला फटका कव्हर क्षेत्ररक्षक पोहोचला बॉल वरती. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न आपण पाहतो तोपर्यंत केला जाईल. 2 धावा गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेबरोबर धावफलकीवरती पूर्ण झाल्या त्या 19 धावा. 23 चेंडू मध्ये बनवायच्यात अजून 20 धावा. व्हाईट बॉलचा कॉल मुख्य पंचांचा पुढे बाल. अतिरिक्त धाव पुढे येत असताना लोअर फुल टसा चेंडू पुन्हा एकदा शांत पद्धतीने खेळला. फक्त ढकलून दिला होता हा चेंडू पुढे. स्वप्नील असावा पाठीमागे. पुन्हा एक चांगला स्टॉप तिथे त्याचा बघायला मिळाला. फेक क्षेत्ररक्षकाकडे केलेले आजचे सगळे सामने आपण पाहतो ठिकाणी पॉइंट टेबल वरती रिझल्ट अर्थात
ते पॉइंट टेबलवरती परिणाम करणारे असणार आहेत. आणि त्यामुळे आपण पाहतो की ना प्रत्येक टीम हा चेंडू बाल फंबल तिथे क्षेत्ररक्षकाकडून निसटला तो बॉल. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न होतोय तोपर्यंत गुड रनिंग बिटवीन द विकेट. एक एक दोन दोन धावेंनी आपण पाहतो धावफलक पुढे आणण्यासाठीचा प्रयत्न सुरू झालेला आहे. 23 धावा धावफलकीवरती पूर्ण झालेत. अजून 21 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे मॅच मध्ये. पुन्हा कव्हर निवडलेला आहे. सिंगल डबलच्या सहाय्याने आपण पाहतो अडेकन हा धावफलक पुढे मोठ्या फटक्याचा विचार आतापर्यंत लांब केलेला नाहीये. षटक क्रमांक जर बघितलं तर चौथ्या क्रमांकाचा आतमध्ये सुरू असताना हा चेंडू पुन्हा एकदा ढकलून दिला होता पॉइंट मध्ये. आता यावेळेस मात्र पाहिलं धाव घेण्यासाठीचा प्रयत्न पुढे केला नाही किंवा धाव घेण्यासाठी पुढे आले नाही. अजूनही 15 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी इथून पुढे. हा बॉल मोठ्या फटक्याचा शोध मात्र तिथे फसला. बॅटाने बॉलचा संपर्क नाही होते. 3 ओव्हर आहेत मॅच मध्ये. अजून 18 चेंडू आहेत आणि 18 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी बनवायच्या त्या 15 धावा. 18 चेंडू 15 धावांचा हा खेळ पुढे येऊन थांबलाय. फिल्डिंग टीम थोडीशी बॅकफुटवरती दिसली होती कारण पहिल्या डावामध्ये त्यांना कमी धावफलक बनवता आला होता आणि हा धावफलक डिफेंड करत असताना आतापर्यंत आपण पाहतो प्रतिस्पर्ध्याच्या त्यांनी 2 विकेट जरी घेतलेल्या असल्या तरी आता 3 बॉलर वापरायचे. 15 धावा प्रतिस्पर्धेला आवश्यक आहेत आणि दोन्ही प्लेयर हे जे आहेत त्यांनी आता सेट अर्थात ते स्थिर झालेले स्थिरावलेत विकेटवरती. आणि आता अशा परिस्थितीमध्ये ह्या 18 चेंडू 15 धावा हा संघ डिफेंड करू शकतो का हा एक मोठं प्रश्नचिन्ह या मॅच मध्ये तयार झालेला आहे. आणि बघायचं या प्रश्नाचं उत्तर येणाऱ्या काळामध्ये काय असणार आहे. आजचा जो संघर्ष आहे आजचा संघर्ष तुमचं उद्याचं सामर्थ्य निर्माण करणार आहे. आज जर तुम्ही चांगला लढाल तर उद्या तुम्हाला यश प्राप्त होणार आहे. त्यामुळे उद्या जर यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला आज चांगले खेळावं लागेल आणि आज जर तुमच्याकडनं काही चुकीच्या गोष्टी झाल्या तर तुमचा प्रवास या स्पर्धेतला आज इथे थांबणार आहे. त्यामुळे आजच्या दिवसावरती अनेक गोष्टी अवलंबून असणार आहेत. भवितव्य उद्याच अवलंबून असणार आहे. एक धाव तिथे येईल. एका सिंगल बरोबरीत 25 वरती धावफलक येऊन थांबलाय. 17 चेंडू मध्ये बनवायच्यात अजून 14 धावा. बॅकफुटवरती सरकला. पुन्हा एकदा खांद्याच्या लाईन मध्ये आडवी बॅट केली. बॅकवर्ड पॉइंट मध्ये आपण पाहतो खेळलेला हा फटका. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाने केला मोठा फुंबल तिकडे आणि दुसऱ्या धावेसाठीचा तोपर्यंत झालेला प्रयत्न. 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 27 वरती आतापर्यंत स्कोर बोर्ड. 16 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. 16 चेंडू 12 धावा हे समीकरण. हा फटका आपण पाहतो फटका फसलाय पुढे. धाव एक तर घेतली दुसऱ्या धावेसाठीचाही प्रयत्न. हा चेंडू आपण पाहतो डायरेक्ट केस्टांवरती मारलेली फेकी होती तुम्ही बघाल रोहितची. आणि तिसऱ्या पंचांकडे आपण पाहतो इथे मागणी करण्यात आलेली आहे. रनआउट साठी हा रिव्ह्यू आहे पुढे.
खेळाडू बाद असणार आहे, धावबाद. ऑब्जेक्शन त्यांचं रनआउट साठी नाहीये. ते बोलतो चालू मॅच मध्ये प्लेअर बाहेर आलाय फिल्डिंग टीमचा, त्याच्यासाठी ते ऑब्जेक्शन आहे. रनआउट साठीचं ऑब्जेक्शन नाहीच आहे त्यांचं. 2 रनची पॅनल्टी दिलेली आहे फिल्डिंग टीमला. फिल्डिंग टीमला 2 रनची पॅनल्टी दिलेली आहे. तर 2 रनची पॅनल्टी ऍड करून पुन्हा स्कोरबोर्ड पुढे आणला जाणार आहे. फिल्डिंग टीम साठी आपण पाहतो पुढे. बॅटिंग टीमला +2 धावा आपण पाहतो या ठिकाणी ऍड होतील स्कोरबोर्ड मध्ये. झाल्यानंतर बघा परत नाही तर परत तुमच्या ऑब्जेक्शन घेऊ. 15 चेंडू मध्ये बनवायच्यात 9 धावा. 15 चेंडू मध्ये 9 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. आता बॅटिंग टीमला आपण पाहतो या ठिकाणी हे समीकरण पुढे असणार आहे. 15 चेंडू 9. टीम रिव्ह्यू आपण पाहतो या ठिकाणी आपल्याकडे तर नाहीच आहे, पण जर आपण पाहतो पंचांनी जर काही रिव्ह्यू तिसऱ्या पंचांची मदत घेतली तर तिथे फक्त आपण पाहतो पंचच जातील. चालू असणाऱ्या मॅच मधला कोणताही खेळाडू तिथे लाईव्ह बॉक्स मध्ये जाणार नाही. आणि जर तिथे आढळला एखादा खेळाडू चालू मॅच मधला तर मग मात्र त्या टीमला 2 रनची पॅनल्टी मिळू शकते. या गोष्टी लक्षात घ्या. 12 चेंडू मध्ये बनवायच्यात 9 धावा. 12 चेंडू मध्ये 9 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. कमी धावपलकेमध्ये सुरू असणार आपण पाहतो या ठिकाणी हा सामना होता. बऱ्याच लांबून एकदंत या संघाने हा सामना जवळ आणलाय आणि आता मॅचचं कॅल्क्युलेशन येऊन थांबलंय ते 12 चेंडू मध्ये विजयासाठी 9 धावांचं. 12 चेंडू मध्ये 9 धावांचा हा खेळ आपण पाहतो या ठिकाणी इथे पुढे येऊन थांबलेला आहे. पुन्हा एक नवीन बॉलर आपण पाहतो पुढे. 12 चेंडू 9चा हा खेळ असताना उत्कंठ शिगेला पोहोचवणारा हा सामना कोणता संघ आपल्या नावावरती करणार आहे हा एक महत्वाचा मुद्दा आपण पाहतो या ठिकाणी पुढे असणार. राईट हँड बॅटर ऑन स्ट्राईक विवेक ऑन स्ट्राईक इनला उभा आहे. 12 चेंडू मध्ये 9 धावांचा हा खेळ. पहिलीच मॅच आजच्या दिवसभरामधली आणि पहिल्याच मॅच मध्ये पुन्हा एक उत्कंठ शिगेला पोहोचते, कारण कोणता संघ हा सामना जिंकणार हा एक मोठं प्रश्नचिन्ह पुढे निर्माण झालंय. 12 चेंडू निकाल लावणारे असणार आहेत. हो पाल विवेकला क्लीन बोल्ड करून टाकलंय. क्लीन बोल्ड आणि अजून एक धक्का आपण पाहतो इथे बॅटिंग टीम मोरियाला. याच बरोबरीत पुन्हा एकदा समीकरण बदलतंय. 11 चेंडू मध्ये बनवायच्यात 9 धावा. 11 चेंडू 9 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी आहे. 11 चेंडू आणि 9 धावांची गरज. दत्ताचा चेहरा आता पाहण्यासारखा झालाय, कारण 42 चेंडू मध्ये धावा जिंकण्यासाठी 39 बनवायच्या होत्या दत्ता. मात्र जर ही मॅच गमवावा लागली आरके 42 चेंडू 39 ची, आत्ताच समीकरण आहे पुढे मॅच मध्ये 11 चेंडू मध्ये 9 धावा. जर पॅनल्टी नसती, विजय कुंभार माघारी बाहेर आला नसता, 11 बॉल 11 ची मॅच असती. मात्र तो पॅनल्टीला सामोरं जावं लागलं टीमला आणि त्यानंतर 11 चेंडू 9 ची मॅच आता पुढे आलेली आहे. पॉइंट मध्ये आपण पाहिलं हा फटका क्षेत्ररक्षक पुढे आहे. 10 चेंडूंचा खेळ मैदानावरती असणार आहे आणि 10 चेंडू मध्ये 8 धावा. हा सामना पुढे. हा बॉल समोर आपण पाहतो थोडा फंबल आहे तिकडे. बॅक टू बॉलर गेलेला हा चेंडू विजय मागे होता. 1 धाव तिथे मिळेल. 9 चेंडू मध्ये 7 धावा विजयासाठीच मॅच. या चेंडूवरती धाव आलेली नाहीये. 8 चेंडू मध्ये 7 धावा. 8 चेंडू
7 धावांची गरज आपण पाहतो वाटेकर हा सामना जिंकण्यासाठी. डीप लॉक ऑफ मध्ये गेलेला हा बॉल क्षेत्ररक्षक पाठीमागे चांगला स्टॉप तिथे आलाय. 7 चेंडू मध्ये बनवायच्यात अजून 6 धावा. 7 चेंडू 6 धावांची गरज मॅच मध्ये. बघायचे पुढे डिसिजन काय असणार आहे, कारण नो बॉलचा हा कॉल आपण पाहतो ठिकाणी पंचांकडून. 7 चेंडू मध्ये आता बनवायच्यात 5 धावा. 7 चेंडू 5 धावांची गरज. योगेशने खेळला फटका आपण पाहतो पुढे. प्रीटचा हा चेंडू होता आणि मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर षटकारा बरोबरीत हा सामना संपला आणि सामना जिंकलाय टीम मोरिया. मेघना अर्थ टीम चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच. नाश्ता घेण्यासाठी या सगळे खेळाडू.